नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवनच्या बळीराजा जागा हो या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत। केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थापा मारणं काही सोडत नाहीयेत। आता त्या का थापा मारतायत तेच समजून सांगणार आहे या व्हिडिओत। कायम शहरी मध्यमवर्गीय गृहिणीच्या डोळ्याला पाणी आणणारा कांदा सध्या शेतकऱ्यांच्या डोळ्याला पाणी आणतोय। कांद्याच्या दरवाढीनं सत्ता उलथून टाकली होती असं म्हणलं जातं। त्यामुळे सरकार कुणाचंही सत्तेत असलं की कांदा दरवाढ या एका शब्दानं त्यांच्या पायाला घाम फुटतो आणि मग कांद्याचे दर वाढू नये यासाठी सरकार आटापिटा करत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची माती करतं। यावेळी मात्र कांद्याचे दर वाढत असल्याची ग्राहकांची कसलीही ओरड नव्हती, पण तरीही 8 डिसेंबर रोजी केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी घातली। वर्षानुवर्ष सुरू असलेल्या याच कांदा निर्यात बंदीचा हा पुढचा भाग आहे। शेतकरी रस्त्यावर आला तरी चालेल, पण कांद्याचे भाव वाढले नाही पाहिजेत अशी विद्यमान मोदी सरकारची भूमिका दिसते। त्यामुळे मागच्या 10 वर्षात 21 वेळा कांद्याचे भाव पाडण्यासाठी केंद्र सरकारनं विविध हत्यारं वापरली आहेत। नीट हिशोब केला तर दरवर्षी 2 वेळा कांदा निर्यातीवर निर्बंध घातले गेलेत। मग त्यासाठी कधी किमान निर्यात शुल्कात वाढ करणं असो वा कधी कांद्यावर स्टॉक लिमिट लावणं असो, केंद्र सरकार कसलीही त्यात कसर ठेवत नाही आणि तरीही भाव पडले नाहीच तर मग सरतेशेवटी कांदा निर्यात बंदीची कुऱ्हाड चालवायची असा विद्यमान मोदी सरकारचा ठरलेला डाव असतो। सध्या कांदा निर्यात बंदीमुळे आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या लासलगाव बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल 1000 ते 1200 रुपयांचा दर मिळतोय। निर्यात बंदीच्या आधी कांद्याचा प्रति क्विंटल दर किती होता तर 3500 रुपये। म्हणजेच काय तर निर्यात बंदीनंतर 1700 ते 1800 रुपयांनी एकाच महिन्यात कांद्याचे दर खाली आणण्यात सरकारला यशच आलंय। म्हणजेच सरकारचा कांदा उत्पादकांच्या पोटावर पाय देण्याचा निर्णय सफल झालाय आणि शेतकऱ्यांचं व्हायचं ते नुकसान मात्र झालंच झालं। राज्यातील सर्वाधिक कांदा पिकवला जातो तो नाशिक जिल्ह्यात। या नाशिक जिल्ह्यात भाजपचं वर्चस्व आहे। याच नाशिक जिल्ह्यातील डॉक्टर भारती पवार आहेत केंद्रात राज्यमंत्री। त्या कांदा निर्यात बंदी घातल्यापासून कांदा निर्यात बंदी लवकरच उठवण्यात येईल असं शेतकऱ्यांना वारंवार सांगत असतात। त्यासाठी मीही शेतकरी कुटुंबातील असल्याची भावनिक पुष्टीही त्या जोडत असतात। कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी मी आग्रही असल्याचं त्यांनी 7 दिवसांपूर्वीच लासलगाव जवळच्या निमगाव वाकडात बोलून दाखवलंय। पण कांदा उत्पादकांचा त्यांना खरंच कळवळाय तर मग त्यांनी कांदा निर्यात बंदीला थेट विरोध का केला नाही? शेतकऱ्यांचं कोट्यवधीचं नुकसान होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येऊन जंगी सभा घेऊन गेले, त्यावेळीही पवार यांनी त्यांच्या कानावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा का घातल्या नाहीत असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। कदाचित डॉक्टर भारती पवार याचं उत्तर शेतकऱ्यांना देणार नाहीत, कारण त्या स्वतःला शेतकरी कुटुंबातील म्हणून घेत असल्या तरी कांद्याचे भाव पडल्यानं खर्चाला सुद्धा पैसे शिल्लक राहिले नाहीत, पण जमिनीची नांगरट करायला सुद्धा काही शिल्लक राहिले नाही अशी तारांबळ त्यांची उडाली नसणार। पण अशी अवस्था मात्र कांदा निर्यात बंदीनं शेतकऱ्यांची झाली आहे। त्यामुळं केंद्र सरकारची बाजू त्या शेतकऱ्यांना मात्र वारंवार पटवून देत आहेत। सरकारचं हे मनमानी धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर आलंय। शेतकऱ्यांनी विरोध करूनही आता उपयोग होईना झालाय। हे सरकार शेतकऱ्यांचं ऐकूनच घेत नाही अशी भावना निंबाळे तालुका चांदवड येथील कांदा उत्पादक शेतकरी रामदास आनंदा गांगुर्डे यांनी व्यक्त केली आहे। खरीप कांदा टिकवणक्षम नसल्यानं शेतकऱ्यांना नाइलाज म्हणून तो विकावा लागतोय, त्यामुळे बाजारात आवकही वाढली आहे। डिसेंबर महिन्यात 2,13,624 क्विंटलची आवक लासलगाव बाजारपेठेत झाली होती। त्यावेळी सरासरी प्रति क्विंटल दर काय होता तर 2,238 रुपये। तर 23 जानेवारीपर्यंत कांदा आवक 2,88,493 क्विंटलवर पोहोचली। ही मागच्या 23 दिवसातली कांद्याची आवक आहे लासलगाव बाजारपेठेतील। आणि सरासरी दर काय मिळाला तर 1,300 रुपयांचा, पण किमान दर 500 रुपयांपर्यंत घसरलेले आहेत। त्यामुळे कांदा उत्पादकांचं नुकसान झालंय हे आकडेवारीवरून स्पष्ट होतंय। मग आता केंद्र सरकार कांदा निर्यात बंदी उठवण्याबाबत सकारात्मक आहे अशी बडाई मारून भारती पवार केंद्र सरकारची प्रतिमा तेवढी जपण्याचं काम करतायत। थोडक्यात काय तर केंद्र सरकार कांदा निर्यात बंदी लवकरच उठवेल अशी जी काही राज्यमंत्री डॉक्टर भारती पवारांची भाकवणूक आहे ती फक्त मतदारसंघातील शेतकऱ्यांना खुश ठेवण्यासाठीच दिसतेय। अप्रत्यक्ष केंद्र सरकारचा किल्ला लढवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दुखावर भारती पवारांनी मीठच चोळलंय हेच खरं। या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय। कांदा निर्यात बंदीबद्दल
भारती पवार यांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती शेतीच्या शिवारापासून दिल्लीच्या दरबारापर्यंत सगळं काही राजकारण तुमच्यासाठी घेऊन येत असतो, तुमच्या हक्कासाठी हितासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आमच्या एक गोष्ट अशी लक्षात येते की 86% लोक हे व्हिडिओ बघतात पण ते सबस्क्राईब करत नाहीत ॲग्रोवनच्या चॅनलला. तुम्ही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं म्हणजे ते घंटीचं बटन दाबलं तर तुम्हाला आम्ही ज्या वेळेस व्हिडिओ अपलोड करू इकडनं टाकू त्यावेळेस तुमच्याकडून तो व्हिडिओ चुकणार नाही, म्हणजे मिस होणार नाही. त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.